मी डॉक्टर भागवत कराड यांचे विशेष अभिनंदन करेन की हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम त्यांनी संभाजीनगरला घडवून आणला. खरं तर अशा प्रकारचे कार्यक्रम नियमितपणे दिल्लीला होतात, पण ते दिल्लीच्या बाहेर काढून महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरला आणणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. त्याची दोन कारणं आहेत. एक तर या सगळ्या प्रमुख मंडळींचं इंटरॅक्शन इथल्या बिझनेस कम्युनिटीशी होतं, त्यामुळे इथल्या बिझनेस कम्युनिटीचे प्रश्न काय ते त्यांना समजतात. आणि दुसरं, आज ज्यावेळी त्यांनी फील्ड व्हिजिट केली, ऑरिक सिटी बघितली, DMIC बघितलं, समृद्धी महामार्ग बघितला, उद्याच्या काळामध्ये या इन्फ्रास्ट्रक्चरच्या भरोश्यावर औरंगाबाद किंवा जालन्यातनं कोणी एखाद्या प्रोजेक्ट करता जर त्यांच्याकडे पैसे मागितले तर त्यांच्याकडे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरची, इथल्या संपूर्ण इकोसिस्टीमची आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यातनं या ठिकाणी बँकेचे जे काही फायनान्सेस आहेत, ऍडव्हान्सेस आहेत, ते मिळण्याकरता देखील विशेष मदत होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालाय. आणि मी आजच म्हणतो असं नाहीये, तर मी गेले 5-7 वर्ष सातत्याने संभाजीनगरच्या बिझनेस कम्युनिटीशी इंटरॅक्ट करतोय आणि अतिशय एंटरप्राइझिंग लोक या ठिकाणी आहेत. म्हणजे महाराष्ट्रातले इतर ठिकाणचे लोक तर एंटरप्राइझिंग आहेत, पण मला संभाजीनगरचे लोक विशेष एंटरप्राइझिंग वाटले. इथल्या इंडस्ट्रीज आणि बिझनेसेस मधले जे लोक आहेत यांना चांगलं करण्याची इच्छा आहे, नवीन करण्याची इच्छा आहे, मोठं करण्याची इच्छा आहे. आणि म्हणून या सगळ्या हा जो काही इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेतलेला आहे, आणि आज आपण बघितलं असेल इतक्या चांगल्या गोष्टी आपल्या समोर या ठिकाणी मांडण्यात आल्या. म्हणजे मग त्या ठिकाणी आता जी काही SMEsची डेफिनेशन बदललेली आहे, ती जी काही वायडर डेफिनेशन झाली आहे त्याबद्दल आपल्याला सांगण्यात आलं, किंवा विदाउट कोलॅटरल लोन आपल्याला कसं मिळू शकतं त्याबद्दल सांगण्यात आलं, जे काही नवीन पोर्टल्स तयार झाले आहेत त्याबद्दल सांगण्यात आलं, किंवा जे काही पुढच्या काळामध्ये सीमलेस पोर्टल्स तयार होणार आहेत, फेसलेस पोर्टल्स तयार होणार आहेत त्याबद्दल आपल्याला सांगण्यात आलं. आणि एक महत्वाचा टेकअवे आजच्या या संपूर्ण संभाषणाचा, जो मला असं वाटतं की डॉक्टर कराडांना ज्याच्याबद्दल थोडीशी पुढे तो एस्केलेट करावा लागेल, तो म्हणजे ECGLS जी स्कीम आहे, या स्कीमची जी कट ऑफ डेट आहे ती 2021च्या फेब्रुवारी किंवा मार्च पर्यंत आणणं, हा जो काही एक महत्वाचा टेकअवे आहे की ज्यातनं जे लोक बाहेर राहिले त्या लोकांना देखील याच्यामध्ये आणता येईल. तर मला असं वाटतं की तो एक फार महत्वाचा विषय हा आज वित्त राज्यमंत्र्यांकडे पोहोचलेला आहे आणि निश्चित ते तो एस्केलेट करतील. आणि सगळ्या या बँकांचे प्रमुख लोक हे या ठिकाणी असल्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या सगळ्यांच्या या सगळ्या एका विचारामुळे याला एक पुश देखील मिळेल. खरं म्हणजे आज जर आपण असं म्हटलं, अगर मैं ऐसा कहूं की भारत की 75% लिक्विडिटी यहां बैठी हुई है. ये जो सारे हमारे बैंकर्स यहाँ पर बैठे, दे अकाउंट फॉर 75% ऑफ द लिक्विडिटी ऑफ आवर नेशन. तो इतने भारी सारे लोग, मतलब वजह से मैं ज्यादा भारी हूं, लेकिन ओहदे से और बाकी उनके सारे कार्य से इतने बड़े और भारी लोग यहाँ पर आज हमारे बीच आए, तो मुझे लगता है कि एक बहुत ही सुंदर इस प्रकार का ये आयोजन यहाँ पर हुआ है. मैं ऐसा मानता हूं कि ये तो हमने बिजनेस कम्युनिटी की बात की, लेकिन फाइनेंशियल इंक्लूजन ये हमारे देश में एक बहुत सटल क्रांति है. एक बहुत ही धीरे धीरे एक ऐसी क्रांति फाइनेंशियल इंक्लूजन के माध्यम से हो रही है जिससे हम लोग अधिकारिता दे रहे हैं. देखिए, आप विचार कर सकते हैं कि जनधन में हमने 46 करोड़ अकाउंट खोले. इसका मतलब क्या होता है? द एडल्ट पॉपुलेशन ऑफ इंडिया इज अराउंड 90 करोड़ और 98 करोड़. उसमें से 50% लोगों के अकाउंट्स अब जनधन में खुले. इसका मतलब यह है कि हमारी जो अडल्ट पॉपुलेशन है उसमें से 50% लोग ऐसे थे जिन्होंने कभी भी बैंक का चेहरा नहीं देखा था, जिनको बैंक पता नहीं था, जो किसी भी फाइनेंशियल इंक्लूजन में नहीं थे. और मैं ऐसा मानता हूं कि हमारे प्रधानमंत्री मोदी जी की जो कार्यप्रणाली है, उस कार्यप्रणाली को
अगर हम लोग ठीक से असेस करें तो हमारे ध्यान में आएगा कि देश में योजनाएं कई बनी और कई सालों से बनी और भिन्न भिन्न गवर्नमेंट्स ने बनाई, लेकिन किसी भी योजना को कारगर रूप से कार्यान्वित करना, ये जिस प्रकार से मोदी जी ने करके दिखाया, अभी हम लोग देख सकते हैं कि गरीबी हटाओ का नारा ये हमारे देश में सबसे पहले इंदिरा जी ने दिया था और उसके बाद सक्सेसिव गवर्नमेंट्स ये गरीबी हटाओ का नारा देती रही, लेकिन हम गरीबी हटा नहीं पाए। स्कीम्स बनी, बहुत अच्छी स्कीम्स बनी, लेकिन वो आखिरी व्यक्ति तक नहीं पहुंच पाई। आप सभी को याद होगा एकदा राजीव गांधींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की मैं दिल्ली से अगर 1 रुपया भेजता हूं तो आखिरी आदमी तक 15 पैसे पहुंचते हैं, 85 पैसे हमारी सिस्टीम खा जाती है। आणि त्यावेळेस खूप टीकाही झाली, त्यानंतर आम्ही देखील भाषणांमध्ये त्याच्यावर भरपूर टीका केली, पण ते वास्तव होतं, दॅट वॉज रियालिटी, की आपल्या देशातली डिलिव्हरी सिस्टीम अशी होती की ज्या सिस्टीम मध्ये 1 रुपया पाठवल्यानंतर त्यातले 15 पैसे पोचायचे आणि 85 पैसे हे सिस्टीम मध्ये जायचे, आणि मग कितीही गरीब कल्याणाच्या योजना तुम्ही तयार केल्या तरी देखील त्या योजना या अशा प्रकारच्या भ्रष्टाचारात संपून जायच्या। आणि मग मोदीजीने पहिले काय केलं तर ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला, जॅम ट्रिनिटी, म्हणजे जनधन, आधार आणि मोबाईल, एक असं त्या ठिकाणी इंटरफेस तयार केला याच्या माध्यमातून की ज्यातनं प्रत्येक व्यक्ती युनिक झाला, त्या युनिक माणसाकरता युनिक अकाउंट झाला, त्या युनिक अकाउंट करता एक आयडेंटिटी झाली, आणि मग निघालेला पैसा हा राज्यामध्ये आला नाही, हा कुठल्या व्यक्तीकडे, हा कुठल्या सिस्टीमकडे आला नाही, दिल्लीहून थेट पैसा तो जर माझ्या नावाने निघाला तर माझ्याच खात्यात गेला, तो बंडूच्या नावाने निघाला तर बंडूच्या खात्यात गेला, खंडूच्या नावाने गेला तर खंडूच्या खात्यात गेला, अजून तिसऱ्याच्या नावाने निघाला तर तिसऱ्याच्याच खात्यात गेला। हा जो काही एक इंटरफेस तयार झाला, या इंटरफेसमुळे 1 रुपया निघाला तर 1च रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला, त्यातले 85 पैसे कोणालाही मारता आले नाही, खाता आले नाही, आणि म्हणून पहिल्यांदा इम्प्रुव्हमेंट इन द डिलिव्हरी सिस्टीम, डिलिव्हरी सिस्टीम बदलण्याचं काम, ते इम्प्रूव्ह करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं। मी काय याच्यातलं वेगळं पण सांगतो, फायनान्शियल इन्क्लुजन चा फर्स्ट फेज हा मनमोहन सिंगजींच्या काळात देखील सुरू झाला होता। इन 2011 वी स्टार्टेड फायनान्शियल इन्क्लुजन, पण त्यावेळेचे जे खाते आपण काढले, जवळजवळ 15% मोर पीपल वेर ऍडेड इन दोज 4 इयर्स इनटू फायनान्शियल इन्क्लुजन, पण ते सगळे खाते डिफॉल्ट झाले। कारण काय तर आम्ही त्या खात्याचा पुढे यूज काय हा ठरवला नाही, त्यामुळे खाते काढले, त्याला खातं मिळालं, पण त्याच्यानंतर त्या खात्याचं काय करायचं त्यालाही माहिती नाही आणि सरकारलाही माहिती नाही। मोदीजींनी खाते काढल्यानंतर ते खाते सतत सुरू राहिले पाहिजे, म्हणून त्या जनधन अकाउंट मध्ये डीबीटीच्या माध्यमातून आणि जी काही जॅम ट्रिनिटी तयार केली याच्या माध्यमातून थेट ट्रान्सफर सुरू केले। ते ट्रान्सफर सुरू केल्यानंतर त्या खात्यांच्या सोबत रुपी कार्ड दिलं, त्याच्यामुळे त्याला गरज पडल्यानंतर सावकाराकडे जायची गरज नाही, कोणाकडनं 1% 2% 3% पैसे घ्यायची गरज नाही, तो थोडेसे पैसे त्या कार्डाच्या भरोश्यावर घेऊ शकतो, म्हणजे त्याचं अकाउंट सुरू झालं। म्हणून आज माझ्या कदाचित 18 योग्य मला माहित नाही, आय डोंट नो द बँकर्स मे बी एबल टू टेल, बट आय थिंक अराउंड 80% ऑफ द जनरल अकाउंट्स आर लाईव्ह, 80-85%, म्हणजे 85% पर्यंत जनधन अकाउंट हे आज चालू आहे। म्हणजे तेवढे लोक जे फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये आले हे आता बाहेर जाणार नाहीये। आता ते लोक आल्यानंतर या संपूर्ण डिजिटल इंटरफेसच्या माध्यमातून आता सबसिडीज देणं आपण सुरू केलं, तर त्यातनं इतका मोठा फायदा झाला, आपल्याला आश्चर्य वाटेल की पहिल्याच वर्षी केंद्र सरकारने 16,000 कोटी रुपये वाचवले, 16,000 कोटी रुपये सबसिडीमध्ये, म्हणजे प्रत्येकाला सबसिडी दिल्यानंतर एलिजिबल माणसालाच ती सबसिडी मिळाली। पूर्वी सबसिडी आपण द्यायचो, कागदावर सबसिडी दिसायची, पण ती सबसिडी कोणाला मिळायची, ती सगळ्यांना मिळायची, कोणाला मिळायची, ज्याची पहुंच आहे त्याला मिळायची, आणि सबसिडी करता जो एंटायटल्ड आहे, जो खरा ज्याला मिळाली पाहिजे त्याला ती मिळायची नाही। आता 100% त्याच्यापर्यंत ती सबसिडी पोहोचवण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांनी सुरू केल्याबरोबर सबसिडी पोहोचायला लागली, आणि केंद्र सरकारने पहिल्याच वर्षी 16,000 कोटी रुपये वाचले, आणि काही लाख कोटी रुपये हे केंद्र सरकारचे वाचणार
हेच सगळे पैसे गरीब कल्याणाच्या योजनेमध्ये त्या ठिकाणी टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात गरिबाचं देखील भलं होणार आहे. आज आपण बघतो मुद्रा सारखी योजना आहे. हे खरं आहे की 22% एनपीए हे मुद्रा योजनेमध्ये आहे. पण मी असं म्हणेल की हाही बदललेला भारत आहे. कारण मला आठवतं, रावसाहेबांना अधिक आठवत असेल की एकेकाळी भारत सरकारने एक संजय गांधींच्या नावाने रोजगार योजना काढली होती आणि त्या काळामध्ये 15,000, 20,000, 25,000 मिळायचे. तेव्हाचे 25,000, 2.5 लाखाचे कदाचित बरोबरी आजचे करतील. त्या योजनेमध्ये एनपीए किती होता? 100%. ज्यांनी पैसा घेतला त्यातल्या कोणीच परत नाही, कारण आमच्याकडे सिस्टीमच नव्हती. आज ठीक आहे 22% आहे, 22% इज टू आहे, पण तरी माझं मत असं आहे की हळूहळू हे कमी होईल. पण समजा 100 पैकी 22 लोक डिफॉल्ट झाले तरी त्यातले जे काही 78% लोक आहेत हे कुठेतरी तो पैसा योग्य प्रकारे वापरतायत आणि त्यामुळे त्या सगळ्या फायनान्शियल सिस्टीम मध्ये ते लोक त्या ठिकाणी सामील होऊन देशाच्या मुख्यधारेमध्ये येत आहेत. हा शेवटी आम्ही ज्यावेळेस देशाचा विचार करतो त्यावेळी आम्हाला देशातल्या सगळ्यात मोठ्या बिझनेसमनचा विचार करावा लागेल, मधल्या बिझनेसमनचा विचार करावा लागेल, पण तेवढाच विचार आमच्या देशातल्या या 70%, 75% लोकांचा करावा लागेल. कारण यांचं जोपर्यंत फायनान्शियल इन्क्लुजन नीट होणार नाही आणि आमच्या फायनान्शियल मुख्यधारेमध्ये जोपर्यंत हे लोक येणार नाही तोपर्यंत भारत प्रगत देश बनू शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण बघा, भारतामध्ये टॉयलेट बनवायची योजना असो की घर बनवण्याची योजना असो की प्रत्येक घरी लाईट देण्याची योजना असो की प्रत्येक घरी पिण्याचं पाणी देण्याची योजना असो, या प्रत्येक गोष्टीतनं एक प्रकारे अधिकारिता मिळते, एंटायटलमेंट मिळतं आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती पण होते. आज जर महाराष्ट्रामध्ये 10 लाख घर आपण तयार केले तर ते 10 लाख घर तयार करण्याकरता किंवा आपण जर 1 कोटी शौचालय तयार केले तर ते तयार करण्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला लेबर लागलाय, त्याच्याकरता मटेरियल लागलाय, आपल्या इथल्या इंडस्ट्रीला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे काही त्यातलं काम मिळालेलं आहे. आणि म्हणून हा जो सगळा विचार माननीय मोदीजींनी या ठिकाणी केला आणि या गरीब कल्याणाच्या योजनांना फायनान्शियल इन्क्लुजनशी जोडल्यामुळे मला विश्वास आहे की आपण नेहमी असं म्हणतो की विकासाच्या या धारेमध्ये काही लोक आहेरे, काही लोक नाही. या नाहीरे लोकांना आणल्याशिवाय ते आपण त्यांना आहेरेमध्ये आणू शकत नाही. त्या नाहीरेंना आहेरेमध्ये आणण्याचं काम हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आणि त्यामध्ये आमच्या बँकांनी विशेषतः जनधन मध्ये किंवा मुद्रा योजनेमध्ये किंवा स्टँडअप मध्ये ज्या प्रकारचं काम केलं आहे ते अत्यंत चांगलं आहे. एक गोष्ट या ठिकाणी मला निश्चितपणे सांगितली पाहिजे की आपण कराड साहेब महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेला हे सांगितलं. हे खरं आहे की आपल्या आता मुद्रा योजनेमध्येही आपण 3ऱ्या क्रमांकावर आहोत, पण मला आपल्याला सांगितलं पाहिजे की 2 वर्षापूर्वी आणि मुद्रा योजना सुरू झाल्यापासून जवळजवळ 3 ते 4 वर्ष महाराष्ट्र 1ल्या क्रमांकावर होता मुद्रा योजनेमध्ये. दुर्दैवाने गेल्या वर्षात ती घसरण झाली आहे. आता ती का झाली याच्यात मी जाणार नाही, त्याच्या राजकारणातही मला जायचं नाही, पण नाहीतर मुद्रा योजनेमध्ये सर्वाधिक लोन्स हे महाराष्ट्रामध्ये मिळाले होते. आणि एवढंच नाही तर ही जी हे जे काही पॅकेज मोदीजींनी दिलं, ज्या 3 लाख कोटी रुपयाची या ठिकाणी सांगितलं रायसाहेबांनी की 3 लाख करोड रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत या ECGLSच्या अंतर्गत, याच्यामध्येही सर्वात जास्त पैसे हे महाराष्ट्रात मिळालेले आहेत. या 3 लाखापैकी सर्वात जास्त ऍडव्हान्सेस हे महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या योजनेत मिळालेले आहेत. पण हे खरं आहे की शेवटी आज इंडस्ट्री समोर मोठे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांकरता अजून त्याच्यामध्ये सातत्याने इम्प्रूव्हमेंट जी आहे ती आपल्याला करावी लागेल. फॉर्च्युनेटली आता आपले राज्यमंत्री आपल्याच महाराष्ट्रातले असल्यामुळे आणि या सगळ्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये जे काही बदल करण्याची आवश्यकता आहे ते बदल निश्चितपणे होतील. मला विशेषतः या निमित्ताने पुन्हा एकदा सांगायचं आणि मी वारंवार सांगतो, ज्याचा उल्लेख माननीय रावसाहेबांनी केला की महाराष्ट्राचं पुढचं जे एक इंडस्ट्रियल ग्रोथ सेंटर आहे ते औरंगाबाद आणि जालनाच होणार आहे. कारण इतक्या स्ट्रॅटेजिक ठिकाणी आपण बसलेलो आहोत आणि हा जो काही समृद्धी महामार्ग आहे या समृद्धी महामार्गामुळे आपलं लोकेशन इतकं स्ट्रॅटेजिक होत आहे. त्याच्यासोबत ऑडिक सिटी आहे, आपल्या जो सगळी जमीन आहे
या सगळ्या गोष्टींमुळे आणि सगळ्यात महत्वाचं की शेवटी एक ह्युमन रिसोर्स इथे मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे, कारण इंडस्ट्री इथे आहे आणि त्या इंडस्ट्रीने एक ह्युमन रिसोर्स तयार केलेला आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपण जर या सगळ्या बँकिंग सोबत जोडून घेतलं आणि मगाशी एक गोष्ट सांगितली की हे खरंच आहे की आपल्याला शेवटी अनेक गोष्टी असतात. एखादा प्रोजेक्ट आपण ज्यावेळेस तयार करतो त्यावेळेस त्या प्रोजेक्टमध्ये कधी लँडचे प्रॉब्लेम येतात, कधी अजून वेगवेगळे प्रॉब्लेम येतात. समृद्धी महामार्गाच्या वेळी ज्यावेळेस आम्ही त्याचं काम करायचं ठरवलं, पहिलं काम जर मी काही केलं असेल तर त्याला वेगवेगळ्या खात्यातनं पैसे देऊन 9 महिन्यामध्ये 700 किलोमीटरचा ग्रीनफील्ड रोडची सगळी जागा इंच अँड इंच ऑफ लँड वॉज एक्वायर्ड इन 9 months. 9 महिन्यामध्ये सगळी जागा एक्वायर केली आणि मी जागा एक्वायर करून बँकर्सकडे गेलो. त्यामुळे मी जर जागा एक्वायर न करता अगर मैं बैंकर्स के पास चला जाता तो बैंक मुझे पैसा नहीं देती. आप सभी लोग कई लोग आप तो थे उस मीटिंग में कि मैंने कहा था कि मैं इसको एक्वायर करके आपके पास आऊंगा. और जैसे एक्वायर करके मुझे सबसे पहले तो स्टेट बैंक ने हमको 8,000 करोड़ रुपए उस समय दिए. और मुझे लगता है कि प्रोजेक्ट के लिए पैसे की कमी नहीं है, बैंकों के पास पैसा है ही 100%. हम किस प्रकार से बैंकेबल प्रोजेक्ट लेकर जाते हैं ये बहुत महत्व का है. और देखिए पिछले समय जिसका यहां उल्लेख हुआ, बहुत बड़े पैमाने पर डाइवर्शन ऑफ फंड्स हुआ है. आज बैंकें कई बार इसलिए भी पैसा नहीं देना चाहती कि या ज्यादा सिक्योरिटी मांगती है क्योंकि एवरीबडी इज आंसरेबल. एक बड़ा उसमें फिर आगे सारी चीजें चलते रहती है. तो इसलिए मुझे लगता है कि हम ठीक से बैंकेबल प्रोजेक्ट्स लेकर जाएंगे, चाहे वो सरकार हो चाहे प्राइवेट एंटरप्रेन्योर हो, निश्चित रूप से बैंकों से हम लोगों को पैसा मिल सकता है. और मैं तो हमेशा कहता हूं जिस समय हमारी सारी बैंकें बिल्कुल डिमोनेटाइजेशन के बाद बहुत पैसा हमारी बैंकों के पास था, उस समय मैं आदरणीय प्रधानमंत्री जी के पास गया था और मैंने उनको कहा था कि आप महाराष्ट्र को 3 लाख करोड़ रुपए दे दीजिए, मैं सारे प्रोजेक्ट देता हूं, वो 3 लाख करोड़ रुपए रीपेमेंट का मैं आपको शेड्यूल भी देता हूं और वो सारे पैसे हम इंफ्रास्ट्रक्चर में कंज्यूम करेंगे और हम आपको वो पूरा पैसा वापस देकर रहेंगे. क्योंकि मेरा अपना ये दावा है कि महाराष्ट्र जैसा जो स्टेट है और उस समय कई पैसा हमको मिला, मतलब बहुत बड़े पैमाने पर. आज हमारी इतने इंफ्रास्ट्रक्चर के प्रोजेक्ट आप देखिए 2018 में एक डॉइच बैंक ने रिपोर्ट पब्लिश किया और 2019 में उस रिपोर्ट में उन्होंने ये कहा कि देश में जितने इंफ्रास्ट्रक्चर के बड़े प्रोजेक्ट चल रहे हैं उसमें से 49% प्रोजेक्ट अकेले महाराष्ट्र में. ये क्यों हो पाया? तो हम लोगों ने बैंकर्स के साथ बैठकर हमने उसको फाइनेंसिंग उसको करवाया, हमने नए नए मॉडल लाए, लैंड सिक्योरिटाइजेशन के मॉडल हमने उसके अंदर लाए. आज भी मेरा कहना है कई बार हमारी सरकारें ये कहती है कि भाई क्या करें, पैसे की कमी है ही नहीं. और महाराष्ट्र की तो अर्थव्यवस्था मैं मानता हूं. अब देखिए राव साहब जी हमारे रेलवे मंत्री बने, अब सबसे बड़ा चैलेंज राव साहब के पास क्या है? वो सबसे बड़ा चैलेंज ये है कि महाराष्ट्र की सरकार ने रेलवे के प्रोजेक्ट में 50% कंट्रीब्यूशन देना बंद कर दिया. अब अगर 50% कंट्रीब्यूशन हमको ये समझना पड़ेगा कि रेलवे का प्रोजेक्ट जब होता है हमारा जीडीपी ग्रोथ होता है, महाराष्ट्र को पैसा मिलता है. अरे हमारे को पैसा कमाने के लिए केंद्र सरकार 50% कंट्रीब्यूशन दे रहा है, केंद्र को नहीं मिलने वाला है, हमारे को मिलने वाला है. हमारा जीडीपी उसके कारण ग्रोथ देश का भी होने वाला है, पर उसका डायरेक्ट फायदा जो है वो महाराष्ट्र को मिलने वाला है. जब मैंने महारेल कॉर्पोरेशन तैयार की, एक नई कंपनी शुरू की, उस समय महारेल कॉर्पोरेशन में हमने केंद्र और राज्य सरकार को कहा कि हम मिलकर इक्विटी डालेंगे और उसमें हम लोग डेट रेस करके आज महाराष्ट्र में करीब 100 ब्रिजेस हमने महारेल कॉर्पोरेशन से बनाए और 1 लाख करोड़ के काम, जिसमें मराठवाड़ा में भी 25,000 करोड़ रुपए के काम हम लोगों ने तय किए थे कि जिसको हम करेंगे. किंतु नई सरकार ने तय कर दिया कि हम 50% कंट्रीब्यूशन ही देंगे. आज तक ये चलता है 50% कंट्रीब्यूशन हम नहीं देंगे. अब नहीं देंगे तो कैसा होगा? केंद्र सरकार का तो तय है कि 50-50 में करना. अच्छा, सरकार को एक पैसा देना नहीं पड़ता है. ये डेट इक्विटी रेशियो में हम लोग इसको थोड़ा सा इक्विटी हम लोग देते हैं कॉर्पोरेशन को, सारा पैसा हमारे बैंकर्स देते हैं. लेकिन आप विचार कीजिए कि एक रेलवे की लाइन तैयार होने से कितना बिजनेस को फायदा होता है, कितना उसमें से जीडीपी ग्रोथ होता है, कितना उसके माध्यम से हम लोग ये जो रोजगार की निर्मिती करते. मला असं वाटतं की आमच्या सरकारला लक्षात घ्यावं लागेल आणि रावसाहेबांनी ते 100 आज मार्ग करू शकतात.
पण ते 100 मार्ग करताना त्यांच्या समोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर काही असणार आहे तर ज्या वेळेस त्यांची फाईल फायनान्स मध्ये जाईल त्यावेळेस त्यांना फायनान्स विभाग म्हणजे आमच्या कराड साहेबांचा विभाग विचारेल की रेल्वेच्या सूत्राप्रमाणे 50% पैसे द्यायला महाराष्ट्र सरकार तयार आहे का, आणि त्यावेळेस त्याच्यावर लिहिलं असेल की नाही महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला की आम्ही देणार नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्रातले चालू असलेले प्रोजेक्ट आज आपण बघा मराठवाड्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात प्रोजेक्टला आपण मान्यता दिली. ज्यावेळेस गोयल साहेब होते त्याच्या आधी प्रभू साहेब होते, इतक्या मोठ्या प्रमाणात, पण आता ते सगळे प्रोजेक्ट बंद आहे. याचं कारण आहे की महाराष्ट्राने सांगितलं आम्ही पैसा देणार नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने याचा पुनर्विचार केला पाहिजे. रेल्वे एक अशा प्रकारची व्यवस्था आहे की ज्याच्यामुळे बिझनेसेस जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला रिटर्न्स मिळत असतात. तर तो विचार देखील मला असं वाटतं केला पाहिजे. पण मला विश्वास आहे की रावसाहेब आपण जो काही मुद्दा या ठिकाणी सांगितला की समृद्धी महामार्गावर फास्ट ट्रेन, मला विश्वास आहे की तुम्ही निश्चितपणे ते करू शकता. त्याकरता समृद्धी मार्गावर जागा पण आहे आणि तुम्ही जर ते मनावर घेतलं तर एक अतिशय चांगली सिस्टीम. आणि आपण ज्यावेळेस विचार केला होता त्यावेळेस ही सिस्टीम केवळ पॅसेंजर करता नाही, ही गुड्स करताही करायची. कारण समृद्धी महामार्ग हा पोर्ट कनेक्टिव्हिटीचा मार्ग आहे आणि पोर्ट कनेक्टिव्हिटी करता डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणून जर आपण याला म्हणजे पॅसेंजर आणि फ्रेट असा जर आपण तयार केला तर मला असं वाटतं रावसाहेब मी आताच म्हणत होतो की संभाजीनगर आणि जालना याचा हात पुढे पुढे पकडणार नाही, पण हा जर फ्रेट कॉरिडॉर जर तयार झाला तर मग मात्र तुम्हाला पाहिजेच गरज नाहीये. मग लोक तुमच्याकडे येतील की आम्हाला आता इथली जागा द्या आणि तुम्ही सांगा की आता 10,000 एकर केली होती आता संपली, आता तुम्हाला देता येत नाही, नवीन अक्वायर केल्यानंतर आम्ही देऊ. हा फरक याच्यातनं निश्चितपणे पडू शकतो. आणि मला असं वाटतं की समजा याच्यामध्ये जर काही चॅलेंज असेल आणि राज्य सरकार जर पैसे द्यायला तयार नसेल तर फ्रेट कॉरिडॉर करता तुम्ही पोर्ट कनेक्टिव्हिटी असल्यामुळे जेएनपीटी पोर्ट सोबत एक कॉर्पोरेशन तयार करून त्या माध्यमातून डेट इक्विटी रेशिओच्या माध्यमातून पैसे रेस करून हे केलं पाहिजे. आणि त्याला आपला शेवटी डीएमआयसी हा केंद्राचाच प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टशी जोडून जर आपल्याला हा करता आला तर निश्चितपणे मोठा त्यात फायदा होईल. पण तरी मला हा विश्वास आहे शेवटी महाराष्ट्रातलं सरकार कोणी असलं तरी शेवटी प्रत्येक सरकारला काही ना काही आपला विकास व्हावा असं वाटतं आणि तो जर वाटत असेल तर सरकार हे आडमोठं धोरण सोडेल आणि किमान विदर्भ असेल मराठवाडा असेल इथला प्रोजेक्ट करता तरी 50% कॉन्ट्रीब्युशन हे आपलं कंटिन्यू करेल आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात ते परिवर्तन करता येईल. खरं म्हणजे उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. मराठवाडा मुक्ती दिवस उद्या आहे. मी उद्या इथे नसणार आहे, त्याच्यामुळे आजच आपल्याला मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि मला असं वाटतं की विशेषतः मराठवाड्यामध्ये गेल्या सरकारच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण प्रोजेक्ट केले, रेल्वे बोगीचा कारखाना असेल किंवा इरिगेशनचे प्रोजेक्ट आपण मोठ्या प्रमाणात पूर्ण केले. पण आपला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट जो मराठवाड्यातला आपला राहिला आहे तो म्हणजे एकतर मराठवाडा ग्रीड तयार करणं आणि गोदावरीच्या खोऱ्यामध्ये पश्चिम वाहिन्यांचं पाणी ही या ठिकाणी आणणं. या दोन गोष्टी जर आपण करू शकलो तर पुढच्या काळामध्ये मला विश्वास आहे मराठवाड्याला आपण दुष्काळ मुक्त करू शकतो आणि दुष्काळाला भूतकाळामध्ये आपण नेऊ शकतो. त्याही दृष्टीनं मला असं वाटतं की हे सरकार निश्चितपणे जर गेल्या 2 वर्षात काही करू शकलं नसलं तरी पुढे निश्चितपणे हे सरकार त्याबद्दल काही ना काही कारवाई करेल. मी आज यापेक्षा अधिक बोलणार नाही, एवढंच सांगतो की पाण्याचं बोलल्याबरोबर पाणी आलं. पण मला असं वाटतं की खूप ऑपॉर्च्युनिटीज आता या ठिकाणी आहेत. या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी ग्रॅब करता येतील याचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये बँकर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. एक शेवटचा मुद्दा मला जाणीवपूर्वक या ठिकाणी मांडायचा आहे की बँकिंग मध्येही थोडीशी आपली डेव्हलपमेंट लॉपसाइडेड आहे. लॉपसाइडेड डेव्हलपमेंट इन बँकिंग. I would like to tell you that let's say Marathwada accounts for around 23% of the population, but if you look at the entire banking network in Marathwada, I think the total advances in Marathwada would account for only 4 or 5%, not more than that. तो मुझे ऐसा लगता है कि ये जो लॉपसाइडेड थोड़ा सा मराठवाड़ा है, विदर्भ है,
यहाँ पर हमको बैंकिंग का पेनिट्रेशन भी बढ़ाना पड़ेगा। यहाँ पर हमको विशेष रूप से, क्योंकि हमने देखा है कि जो समृद्ध होते जाते हैं उनको ज्यादा पैसा मिलता है, तो हमारी समृद्धि आने के लिए हमारे यहाँ पर भी हमको ये नेटवर्क बढ़ाना पड़ेगा। विशेष रूप से राव साहब ने जो बात कही कि किसानों के ऋण का जो विषय है, विशेषता यहाँ पर मेजर ऋण का जो बंटवारा होता है वो महाराष्ट्र ग्रामीण बैंक के माध्यम से होता है, और महाराष्ट्र ग्रामीण बैंक का रीफाइनेंसिंग ये एक बड़ा प्रॉब्लम होता है, उसको हमको थोड़ा देखना पड़ेगा। और उसके साथ साथ हमारी जो नेशनलाइज बैंक्स यहाँ पर जो ऋण देती है वहां पर थोड़ी सी उदासीनता दिखती है। देखिए, हम आपकी भी अड़चने निश्चित रूप से समझते हैं, क्योंकि हम लोगों ने डाउन साइजिंग किया है। डाउन साइजिंग करने के बाद पहले एक बैंक के अगर आप ब्रांच में चले जाए तो बहुत लोग दिखते थे। अब आप लोगों ने टेक्नोलॉजी का इस्तेमाल शुरू किया है तो बैंकों में 3 या 4 लोग कई जगह दिखते, छोटी ब्रांच में लोग नहीं दिखते। और ये 1.5 महीने के काल में आपको कई 10,000 किसानों को सर्विसिंग करना है, कई 20,000 लोगों को करना है, तो आपके वहां के जो लोग हैं वो भी तंग आ जाते हैं। तो वो कहते हैं कि भाई न आए तो ज्यादा अच्छा है, तो कोई बहाने आप बना दो तो ये नहीं आए। तो कहीं ना कहीं इसको सॉल्व करना पड़ेगा। आप इतने अच्छे इंटरफेसेस अभी बना रहे हो, फेसेस बना रहे हो, किसानों के लिए हम क्या कर सकते हैं? देखिए, मैं ये मानता हूं कि आप लोग नहीं बढ़ा सकते अभी टेक्नोलॉजी ही, बट टेक्नोलॉजिकली आपके लोगों को आप क्या सपोर्ट दे सकते हो ताकि ये जो 10,000 किसान है, क्योंकि अगर आप देखेंगे तो अनफॉर्चुनेटली महाराष्ट्र में तो भी मैं लगातार मैंने एसएलबीसी में देखा है कि जो हम लोग ऋण देते हैं कृषकों को, उसमें नेशनलाइज बैंक के पीछे, नेशनलाइज बैंकों का जहां कवरेज हमने दिया हुआ है वहां पर ऋण नहीं मिल पा रहा है। तो उसको हम कैसे बढ़ा पाए, उसका एक ही कारण है, प्रैक्टिकल रीजन है। मैंने ये खुद देखा है, क्योंकि देने की नियत 100% है, नेशनलाइज बैंकों की 100% नियत है, लेकिन वहां पर चूंकि स्टाफ नहीं है, लोग नहीं है, ऐसी सारी चीजों के कारण नहीं मिल पा रहा है। तो आज चूंकि हम लोगों ने इस विषय को छुआ था, ये हमारा मुख्य विषय नहीं था, फिर भी आप सारे बड़े लोग यहाँ पर हो तो आपके भी ध्यान में मैं लाकर देना चाहता हूं कि हम लोग इसके बारे में भी थोड़ा सा विचार करें और इसको टेक्नोलॉजी कल हम कैसे हैंडल कर पाए इसका भी विचार हम लोग करें। मैं फिर एक बार हमारे भागवत कराड़ जी का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं कि इतने अच्छे कार्यक्रम में उन्होंने मुझे यहाँ पर न्योता दिया, और मैं आज किन्हीं कारणों से आ नहीं सकता था, लेकिन डॉक्टर कराड़ साहब का बहुत ज्यादा आग्रह था और मुझे लगता है कि मैंने बहुत अच्छा निर्णय लिया यहाँ आने का, क्योंकि यहाँ आने के बाद जिस प्रकार का ये सारा कॉन्क्लेव यहाँ पर हुआ है, जिस प्रकार के लोग सारे आए हैं, ये देखने के बाद मैं अपने आप को सौभाग्यशाली मानता हूं कि एक बहुत अच्छे कार्यक्रम में आप सबने मुझे बुलाया। मैं फिर एक बार आप सभी का बहुत बहुत धन्यवाद देते हुए अपने शब्दों को विराम देता हूं। जय हिंद, जय भारत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।